तर आपण जर बघितलं तर समर्थ व्यास आणि चिगर पहिल्या षटक टाकण्याकरता बॉलर चाललाय सौरभ शर्मा. पहिलाच बॉल चेंडूला गॅपमध्ये टाकलाय, एक धाव मिळाली. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एकाच धावेवर बॅटर समाधान मानतोय, संघाचं खातं उघडतोय जिगर हा खेळाडू. आणि समर्थ व्यास मागच्या मॅचमध्ये 41 बॉलमध्ये 134 धावांची तुफानी खेळी साकारलेला खेळाडू ठरला होता, हिरो त्या मॅचचा. आणि आता हिरो म्हणावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. त्याच्या टीममध्ये सुद्धा राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळाला. आकाश पारकर हा एक राष्ट्रीय खेळाडू आपण बघितला. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार सौरभ शर्मा. चिगर करता आडव्या बॅटचा वापर केला चिगरने. मिडॉनमध्ये चेंडूला कळून काढलं, धाव घेण्याची इथे कोणतीच संधी दिली जात नाही बॅटरला. आणि आता स्ट्राईक इनकडे समर्थ हा खेळाडू बघायला मिळतोय. समर्थ हा खेळाडू स्ट्राईक इनकडे. ओ ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास होता, अंतिम क्षणी सोडून दिलं त्या चेंडूला. एक निर्धाव चेंडू टाकला जातोय गोलंदाजाद्वारे. सौरभ शर्मा पहिल्या षटक टाकतो आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव तो खर्च करतोय. स्ट्राईक इनकडे मागच्या मॅचचा हिरो साईनाथ सीसी विरार संघाद्वारे खेळणारा खेळाडू आणि सौराष्ट्रचा रणजीपट्टू. हा चेंडूला फ्लिक केला जातोय, चेंडू जातोय लॉंग लेग स्कोअर लेगच्या दिशेने. मिळत आहे 4 धावा. चांगला चौकार ठोकलाय आणि उगम घरत सरांचा इशारा आलाय चौकाराचा. 4 धावांची संघाच्या धावसंख्येत होते भर. धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 5 धावा. खऱ्या अर्थाने चर्चा सुरू होती की टॉस जिंकल्यानंतर साईनाथ सीसी विरुद्ध बॅटिंग करावी, परंतु इथे टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला MC वर्तक सीसी होळी टीमच्या कॅप्टनने. पहिला मॅच त्यांनी जिंकला होता. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी पराभव केला होता YMCC वसई टीमचा. आणि 116 धावसंख्येचं जे टार्गेट होतं ते टार्गेट त्याने सहजगत्या पूर्ण केलं होतं. तीच टीम आता चेसिंगवर विश्वास ठेवतोय आणि टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. पुढचा बॉल हा चेंडूला फुल केलाय, फुल पॉवरफुल बिग हिट. मिळत आहेत 6 धावा. स्कोअर लेग पट्ट्या बाहेर षटकार. 6 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 11 वर. समर्थ व्यास आणि जिगर राणा पहिला विकेट करता मागच्या मॅचमध्ये 51 धावांची भागीदारी या दोघांमध्ये झाली होती. त्याच्यानंतर 14 धावांचं योगदान देत जिगर राणा खेळाडू बाद झाला. आणि तदनंतर दुसऱ्या विकेट करता सुद्धा चांगली भागीदारी, भारी भक्कम भागीदारी झाली होती समर्थ व्यास आणि विनायक भोईर या दोघांमध्ये. भरपूर टॅलेंट्स साईनाथ सीसी संघामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. साईराज पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे, तो एक राष्ट्रीय खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर MPL मध्ये गाजलेला खेळाडू आपण बघितला करण मोरे हा खेळाडू सुद्धा पाहायला मिळतोय साईनाथ सीसी संघामध्ये. सिद्धार्थ राऊत हा सुद्धा नामवंत खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, त्याचा सुद्धा परफॉर्मन्स चांगला झाला आहे. गोलंदाजीचा मारा करण्यामध्ये तो माहीर आहे. मयूर मांगेला हा सुद्धा प्लेइंग 11 मध्ये सध्या खेळताना दिसतो. यश चव्हाण, विनायक भोईर, भरत पाटील हे खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक बघूया टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर कोणता गोलंदाज येतोय, कारण समुद्र सपाटीपासून अगदी जवळच्या अंतरावर असलेलं हे ऐतिहासिक क्रिकेटचं मैदान आहे चिमाजी आप्पा क्रिकेट मैदान. 1707 ते 1741 हा कालावधीमध्ये फार मोठा इतिहास आहे चिमाजी आप्पांचा. जसं 17 मे 1739 साली ज्यांनी वसईचा किल्ला काबीज केला, ज्यावेळेस खूप मोठा पडाव तो भारतामध्ये झाला होता. 205 वर्षानंतर इतका मोठा पडाव झाला होता, ज्याच्यामध्ये चिमाजी आप्पाने ऐतिहासिक विजय संपादन करून दिला होता, मिळून दिला होता. पोर्तुगीजांविरुद्ध तो पडाव होता. आणि आज त्यांच्याच आठवणी सातत्याने आपल्या डोळ्यासमोर याव्या, आपल्यासमोर यावा, त्याकरता हे
चांगलं क्रीडांगण उभं केलं गेलं आहे, उभारलं गेलं आहे चिमाशा अप्पा नरवी चिमाशा अप्पा क्रीडांगण. आणि त्या क्रीडांगणावर ह्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामधून बरेचसे खेळाडू राष्ट्रीय मॅचेस खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट्समध्ये सुद्धा उंच भरारी घेण्याची संधी मिळते. अशी ही मोठी स्पर्धा आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे आयोजित केलेली स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024चा हा रणसंग्राम लीग पद्धतीने संघाला संधी दिली जाते. मैदान क्रमांक 2 वर ही तिसरी लढत आहे. तिसऱ्या लढतीमध्ये यमशी वर्तक सीसी होळी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता थोडासा व्यत्यय आलाय. याआधी सुद्धा आम्ही म्हटलं होतं की स्ट्राईक ही खेळाडूंसाठी अलाउड नसेल, चालणार नाही. पंचाने जशा सूचना दिल्या होत्या. इथे काय घडलं बघूया. 2 पंच आहेत तिथे, संदीप गावड सर आणि दुसऱ्या बाजूला उगम घरत कळम येथून बिलॉंग करतायत. त्याचबरोबर राम सर मैदान क्रमांक 1 वर आहेत. दीपक कोतवाल सर आहेत जे अतिशय चांगले पंच म्हणून कामगिरी करतायत. कॅरी रॉड्रिक्स एक एशियन पॅनलचे पंच, एशियन पॅनलची परीक्षा 2012 साली जे पास झाले आणि तदनंतर मागे वळून त्यांनी कधीच बघितले नाही. खऱ्या अर्थाने पहिली भेट आमची 2010 साली झाली होती, ज्यावेळेस आविष्कार साळवी हा भारतीय वेगवान गोलंदाज अर्नाळा येथील त्या टुर्नामेंट्समध्ये आला होता भेटी करता. आणि त्याच्यामध्ये मी समालोचन आणि पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहिलं होतं कॅरी रॉड्रिक्स सरांना. आज अभिमान वाटतो त्यांचा, खूप चांगलं यशाचं शिखर त्यांनी गाठलं आहे आणि इथे सुद्धा या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये ते चांगलं काम करतायत. संदीप गावडे सरांचा सुद्धा अभिमान आम्हाला वाटतो आहे, कारण आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये MCA अंतर्गत ज्या मॅचेस होतात त्याच्यामध्ये हे पंच आपल्याला नेहमीच दिसत असतात. उगम घरत सरांची सुद्धा मी चर्चा करेन. दीपक कोतवाल सर अनेक मॅचेसमध्ये ते सुद्धा दिसून येतात आणि यंदा तर भरपूर सर्वाधिक मॅचेसमध्ये त्यांनी पंचांची कामगिरी अदा केली. हे काही जर आपण बघितलं तर आज अनेक वर्षांपासून पंचांची कामगिरी करणारे हे पंच आहेत. राष्ट्रीय खेळाडू इंडियन क्रिकेटर आपल्याला जास्त दिसत आहेत या मॉर्निंग क्रिकेट क्लबद्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत. वळी आपण आता दुसऱ्या षटकाकडे, कारण ज्यावेळेस पहिलं षटक संपलं त्यावेळेस संघाची धावसंख्या आहे ती 1 चेंडू अजून शिल्लक आहे. म्हणजेच धावसंख्या बिनबाद 11. समर्थ व्यास आणि जिगर राणा हे 2 खेळाडू चांगली खेळी करतायत. बघूया पहिल्या विकेट करता त्यांच्याद्वारे कशी भागीदारी असेल. हा चेंडू खडे खेळण्याचा प्रयास केला आहे आणि एका धावेनिशी खातं मध्ये भर टाकताना दिसतोय हा बॅटर. पहिलं षटक इथं समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर आहे ती 12. जिगर राणा आणि समर्थ व्यास या दोघांनी मिळून पहिलं षटक या ठिकाणी व्यवस्थितरित्या घटवलंय. यष्टीरक्षक काहीतरी इशारा करतायत, कारण कडक उन्हामध्ये या मॅचेस सुरू आहेत. अशा स्थितीमध्ये आता त्यांना हेल्मेट हवा आहे. वेगवान गोलंदाज कदाचित गोलंदाजी मार्गावर आला असेल. फिरकीपट्टू की वेगवान गोलंदाज बघूया. गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता फिरकीपट्टू आता गोलंदाजी मार्गावर आलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळेल की फलंदाजी पाहायला मिळेल. भावेश घरत जे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य आहेत, कमिटी मेंबर्स आहेत आणि सध्या यमशी वर्तक CC होळी टीम्सद्वारे ते खेळताना दिसत आहेत. गायडन्स म्हणजे बुद्धिमत्तेचं क्रिकेट त्यांच्याद्वारे जास्त खेळलं जातं. टेक्निक त्यांच्याकडे फार जास्त आहे. अनुभव ते शेअर करत असतात युवा खेळाडूंना आणि त्यांना सुद्धा तुम्ही बघताय तिथे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकिंगकडे आता पुन्हा बॅटर सज्ज झालाय समर्थ व्यास. मागच्या मॅचमध्ये 134 धावा आणि आता या 11 धावा त्याने बनवलेत. चेंडू हवेत आहे, जेल होईल काय? शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप फॉरवर्ड पॉइंट पट्ट्याबाहेर, सीमारेषे पार, मिळता धाबा 4. हा येतोय स्वर्गीय सतीश नाना स्मृती चषकातील शानदार चौकार. स्कोर मोज ऑन 16. धावसंख्या धाव फलकावर लागल्या जातात 16 धाबा आणि समर्थ व्यास यांच्या या स्पर्धेमधील 149 धाबा आता होत आहेत. 6 बॉल्समध्ये 15 धाबा. मागच्या मॅचमध्ये 41 बॉलमध्ये 134 धाबा.
ओ चांगला बॉल गुड डिलिव्हरी चांगला ब्रेक केला होता. आत वळवताना दिसलाय विषय हा गोलंदाज चेंडूला. विषय गोलंदाजी मार्गावर आलाय. विजय गोहिल. ओ चांगला बॅटरला आता कमजोरी ओळखली जाते बॅटरची हालचाल ओळखून त्याला चेंडू टाकले जात आहेत बॉलर्सद्वारे. हवेचा वेग सुद्धा वाढलाय. पुढे येऊन आता खेळलं जातं. चेंडू हवेत आहे. झेल होईल काय? दोन शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होते. शतरक्षकांनी चूक केली आणि त्याचा फायदा झालाय. समर्थ व्यास या खेळाडूला तो पूर्ण करतोय. या चेंडूवर एक धाव. या स्पर्धेमधील त्याच्या व्यक्तिगत 150 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्या मॅच मध्ये 134 धावा आणि आता ह्या मॅच मध्ये 16 धावा म्हणजेच 2 मॅच मिळून त्याच्या 150 धावा होत आहेत. अफलातून बॅटिंग आणि 150 धावा त्याने पूर्ण केल्यात फक्त 50 बॉल मध्ये. हो स्कोअर कटचा फटका खेळताना दिसलाय. जिगर राणा खेळाडू इथे आता चुकलाय त्याचा अंदाज आणि दुसरे षटक प्रगतीपथावर असताना हा डॉट बॉल. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 17. सायना सीसी विराट टीमची. ओव्हर द बॉलर साईड हा फटका खेळून काढला मिड ऑफ मध्ये. 1 धाव मिळाली. एका धावेनिशी 2 षटकं इथे समाप्त झालेत. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती बिनबाद 18 फॉर नन. सुरुवात तर चांगली झाली आहे. 2 जे फलंदाज आहेत 2 फलंदाजांनी चांगली धावसंख्या जमा करण्याचं जे ध्येय लक्ष डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि ते पूर्ण करतायत. मॉर्निंग क्लबचा जर आपण विचार करायचा झाला तर पुन्हा उल्लेख करावासा वाटतोय याच्या व्यक्तींचा जे अथक मेहनत घेत आहेत. स्वर्गीय सतीश नाना वर्धक यांच्या पावलांवर पावल ठेवत आज आशयजी राऊत, विकासजी राऊत, पप्पू माकवा, राजू पाटील, संजोग वर्तक, रुणाल पाटील, चित्तरंजन म्हात्रे, बापू, भावेश घरत, राजू पाटील, अस्मित पाटील, समीर वसईकर, प्रशांत राऊत, प्रशांत जयकर, मनोज किनी, मुस्तफा दरीवाला आणि इतर सर्वांची मेहनत या ठिकाणी कामी येतं. एकजूट एकीचे बळ आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणतात ना की एकत्र आल्यानंतर सुरुवात होतं. सोबत राहिल्यानंतर प्रगती होत असते आणि एकत्रित काम केल्यानंतर यश मिळत असतं. ते यश मिळतंय मॉर्निंग क्रिकेट क्लबला. त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये ते सफल होत आहेत. आज अनेक खेळाडू या मॉर्निंग क्रिकेट क्लब अंतर्गत ज्या मॅचेस खेळलेत ना ते मोठे झालेत. राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटच्या मॅचेस ते खेळत आहेत. बॉलर्स तयार. यस 6 बॉल विकेटचं पतन. या ठिकाणी जिगर राणा या खेळाडूला परतावा लागलाय. आणखीन एक धक्का जिगरने केला आपल्या संघाकरता. 4 बॉलमध्ये 2 धावा. विकेटचं झाले पतन. पहिला धक्का. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 18 धावा. 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यष्टीरक्षक ध्रुव ब्रीड चांगली कामगिरी करत आहेत आणि स्टंपिंग स्वरूपात त्याने बाद केलंय जिगर राणा या खेळाडूला. जिगर आता मात्र भागीदारी जास्त करू शकले नाही. याआधी पटेल बॉईज वसई टीम संघाविरुद्ध चांगली भागीदारी 51 धावसंख्येची झाली होती. आता विनायक भोईर आणखीन एक स्टार खेळाडू राष्ट्रीय खेळाडू उतरलाय जो सध्या फॉर्ममध्ये आहे. मागच्या मॅचमध्ये त्यांनी 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. फलंदाजीमध्ये 25 धावांचं योगदान दिलं होतं. 12 चेंडूंमध्ये 25 धावा आणि त्याच्यानंतर त्याच्या 2 षटकांमध्ये 2 विकेट्स त्याला मिळाल्या होत्या आणि तो खेळाडू आता बॅटिंगसाठी उतरला. सातत्य राखल्यानंतर मिळत असतं. मेहनत तर तो नेहमीच करत असतोय परंतु अजूनही फळ त्याला मिळत नाही. मी मागच्या मॅचमध्ये सुद्धा उल्लेख केला त्या खेळाडूचा. विनायक भोईर न्यूमॅन हिन. 18 धावा 1 गडी बाद. 2.1 बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे तो यश.
यश डिचोलकर याला ते यश मिळालं. पहिल्याच बॉलवर त्यांनी यश प्राप्त केलंय. डाऊन द लेग डावीशी सोडून जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाबेची धावसंख्या पुढे सरकते. धावपळकावर धाबा लागल्या जातात त्या 19 या धावा रोखणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण गोलंदाजी करतोय आपलं नियंत्रण चांगलं असायला पाहिजे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा विनायक भोईर करता. विनायक भोईर याने चांगल्या फ्रंट फूटचा वापर केला आहे. बॅटिंग क्रीजमध्ये त्याचा बॅटिंग टान्स चांगला बघायला मिळाला आणि ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 20वर 20. मैदान क्रमांक 1वर तिसऱ्या मॅचमधील अर्धी इनिंगसुद्धा संपली. परंतु मैदान क्रमांक 2वर तिसऱ्या मॅचमधील हे तिसरे षटक सुरू आहे. शॉर्ट बॉल चेंडूला कळून काढला जाता मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध. एक धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि 2 धावा आता इथे होत आहेत पूर्ण. 2 धाव मिळत आहेत समर्थ व्यास या खेळाडूला. ही इज प्लेइंग ऑन 18. स्कोर मूव्स ऑन 22. धावसंख्या 2 1 गडी बाद 22 धाबा. उन्हाची तीव्रता खूप जास्त आहे. जर आपण क्लायमेट्स बघितलं तर आय थिंक 40च्या आसपास 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपासही क्लायमेट्स बघायला मिळतोय. ओ चांगलं टायमिंग. वॉट स्ट्रोक. डीप पॉइंट पट्ट्याबाहेर चेंडूला धाडलंय. 1 नाही 2 नाही 3 नाही मिळत आहे धाबा 4. शानदार स्ट्रोक. चौकार. स्कोर मूव्स ऑन 26. चौकाराच्या साह्यानं चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 26 धाबा. समर्थ व्यास चांगले बॅटिंग करताना दिसत आहेत. अजूनही त्यांची धाबांची भूक काही कमी होताना दिसत नाही. स्पर्धेमधील सर्वाधिक जास्त धाबा या बॅटरच्या नावावर. पुन्हा त्याच दिशेने चेंडूला टोळावलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 इन रो. लगातार 2 चौकार त्याने त्याच दिशेने ठोकलेत आणि संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलाय. स्कोर मूव्स ऑन 30. धावसंख्या 30 1 गडी बाद. 5 बॉलची समाप्ती. आता यश डिचोलकर याच्यावर लक्ष बारकाईने केंद्रित केलं बॅटरने. बघितलं ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्याची क्षमता आहे गोलंदाज यश याच्यामध्ये. ऑफ ब्रेक बॉल आणि त्याच ऑफ ब्रेक बॉलला मिड ऑफ मध्ये कळून काढलाय. शतरक्षक फंबल होतोय. त्यांनी केली चूक आणि बॅटर भागवतोय चौकार आणि संघाची भूक. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2वर साईनाथ सीसी विरार टीमची धावसंख्या 1 गडी बाद 34. संघ कुठलाही असो माझ्यामध्ये लढण्याची तयारी आहे आणि मी लढणारच. जरी IPL मध्ये 2023 साली बोली लागली होती. त्या बोलीमध्ये 20 लाख बेस्ट प्राईज होती आणि त्या प्राईजनेच समर्थ व्यास या खेळाडूला सनराईज हैदराबाद टीमने घेतलं होतं आपल्या ताफ्यात. परंतु बॅटिंग किंवा गोलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. एकतर एक अष्टपैलू खेळाडू आहे समर्थ व्यास हा आणि सध्या चांगले बॅटिंग करतो या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धाव फळकावर 34 धाबा 1 गडी बाद. म्हणजे 34 पैकी 30 धावा एकट्या बॅटर समर्थ व्यास याच्या बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर आता समोरच्या इनकडून गोलंदाज सज्ज झाला. विजय गोहिल. डेड बॉलचा इशारा आपण संदीप गावड सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. स्लोवर वन लेग ब्रेक चेंडूला ऑन साइडला उडवलाय. चेंडू मिड विकेट पट्ट्या बाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. या 6 धावा प्राप्त करतोय विनायक भोईर खेळाडू. या 6 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 40वर 40.
आक्रमकतेचा सितारा असंच म्हणावं लागेल या खेळाडूला. मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो, सर्वोत्तम कामगिरी त्याची होत असते. झटपट विकेट्स तो मिळवत असतो. विजय याच्यावर प्रेशर टाकलाय, शॉर्ट बॉलला फुल केलाय, फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार, मिळताय धावाचार. सतीश मूर्ती चषकातील शानदार दमदार चौकार. याच बरोबर चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 44 44. काहीतरी वेगळं गणित या ठिकाणी आखावं लागेल प्रतिस्पर्धी संघाकरता. एक सफलता तर मिळाली होती, ती सफलता मिळाल्यानंतर भागीदारी अचूक होत आहे 2 बॅटरमध्ये. 3 बॉलमध्ये 11 धावा विनायक भोईर याच्या आणि 13 चेंडूंमध्ये 30 धावा समर्थ व्यास या खेळाडूच्या. हो, आता काहीतरी वेगळं नियंत्रण नियोजन आखणी आखली आणि त्रिफा उद्ध्वस्त केला बॅटर विनायक भोईरचा. बॅकफुटला जाता जाता वेळ आणि चेंडू काही त्याच्याकरता थांबला नाही. चेंडू थेट यष्ट्यांची घेतो भेट. विकेट डाऊन. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 44. न्यू बॅटर इन मिस्टर सायराज पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धावसंख्या धाव फळकावत 44. 2 गडी बाद 44 धावा. राष्ट्रीय खेळाडू सायराज पाटील खऱ्या अर्थाने 16-17 ह्या वर्षी ज्यांनी मुंबई T20 मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि तेव्हापासून तो मुंबई टीमचा सदस्य आहे. त्या खेळाडूवर जबाबदारी टाकली जाते. बॅटिंग करण्याकरता हा राष्ट्रीय खेळाडू उतरलाय सायराज पाटील. धावसंख्या 2 गडी बाद 44. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य अशी लेदर क्रिकेटची ही लीग मॅच, ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1 लाख, द्वितीय पारितोषिक आहे 50,000 आणि भव्य दिव्य आकर्षक ट्रॉफीज. भरपूर चांगलं आयोजन आहे आणि तितकंच चांगला सपोर्ट्स जे पुरस्कर्ते आहेत, आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांनी सुद्धा केलाय. आणि TVS मोटर्स यांच्याद्वारे सुद्धा सपोर्ट्स लाभला या स्पर्धेला. माणिक टाईल्स यांनी सुद्धा सपोर्ट्स केला या स्पर्धेसाठी. वळी आपण मॅचकडे. 3.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धाव फळकावर 44 आणि नुकताच एक डॉट बॉल सुद्धा टाकला गेला. साईराज बॅटिंग करतात तयार आणि त्यांनी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. MPL मध्ये सुद्धा गाजला होता साईराज, ज्यावेळेस त्यांनी अर्धशतकी खेळी साकारली होती. चर्चेमध्ये आला तेव्हापासून हा खेळाडू. ओ फॉट टर्न. अतिशय चांगला वळण मिळतं चेंडूला आणि विजय गोलंदाजी करताना विजय गोहिल चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी करतोय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावसंख्या साईना CC विरार टीमची 2 गडी बाद 44 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. एकापेक्षा एक असे खेळाडू साईना CC विरार टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरत पाटील हा सुद्धा एक चांगला उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. करण मोरे एक प्रारंभिक फलंदाज आहे. शरीरापासून दूर खेळायचं होतं या चेंडूला. कव्हर्समध्ये बॅटची आतील कड्या चाटून हा चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये गेलाय. धाव मिळाली एका धाव्याच्या साहाय्याने. धावसंख्या 45 45. 2 गडी बाद 45 धाबा. हे तुम्ही बघू शकतायत. हा जो चेंडू टाकला गेलाय साईराज पाटील इनसाइड आउट करून चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने वळवलाय.
एक धाव पूर्ण सायराजची, एका धावेनिशी त्याने आपलं आता खातं उघडलंय. धावसंख्या धाव फळकावर पोहोचली 46. 4 बॉल नंतर त्याने आपलं खातं उघडलंय. समर्थ व्यास यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली. रन मशीन आहे सध्या या टीमची. $47. 2 गडी बाद 47. साईराज इज ऑन स्ट्राईक. डिफेन्स केलंय, फॉरवर्ड डिफेन्स म्हणायला लागेल. ज्या पद्धतीने तो पुढे आला बॅटिंग क्रीज सोडून आणि चेंडूला कळून काढलं होतं सरळ गोलंदाजाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी आता होतं यावेळेला. बॅकफुटला गेलाय, जागा बनवली आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवलं. एकच धाव एका धाव्याच्या साह्याने. 4.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या 48. 2 गडी बाद 48 धावा. मैदान क्रमांक 2 वर तुम्ही मॅच बघतायत. साईनाथ सीसी विरार विरुद्ध यमशी वर्तक सीसी होई असा. दोन्ही टीम्सने या लीग मधील आपल्या एक मॅचेस जिंकल्यात. जागा बनवली बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडूला वेगाने पाठवून दिलाय बॅकवर्ड पॉइंट. क्षेत्राबाहेर मिळतात 4 धाबा. क्षेत्ररक्षकाची चूक आणि या 4 धाब्यांची बॅटरने भागवली संघाची बुक. स्कोअर मूव्स ऑन 52. 50 अप. 2 गडी बाद 52 धाबा. 5 षटकांची समाप्ती झाली आहे. म्हणजे सरासरी जर आपण बघितली तर 10.20च्या सरासरीने या 52 धावा धाव फळकावर जमा केल्या गेल्यात. चांगली बॅटिंग. करंट रन रेट 10.40चा पाहायला मिळतोय. 36 धाबा 16 बॉल्समध्ये समर्थ व्यास याच्या. साईराज पाटील याच्या 6 बॉल्समध्ये 2 धाबा. विकेट्स मिळवावे लागेल. खरी विकेट्स असतील ती म्हणजे साईराज व्यासची, समर्थ व्यासची. समर्थ व्यासची विकेट्स जर मिळवली तर नंतर दबाव आणला जाऊ शकतो या टीमवर. त्याकरता बघूया आकाश पारकर यांचा अनुभव इथे कामी येईल काय. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज बघूया कोण येतो. विषय गोहिल यांच्याकडेच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक इनकडे आहेत साईराज पाटील. ओ वॉटर बॉल चांगला चेंडू टाकलाय, परंतु लेग स्टंप मिस करून जाताना चेंडू दिसलाय आपल्याला. ऑफ स्टंप मिस करून जाताना दिसलाय. चांगली गोलंदाजी विषय याच्याद्वारे. 2 षटकांमध्ये त्याने 16 धावा खर्च केल्यात. 1 विकेट्स मिळवली. आता दांडी गोल. इनसाइड आउट करून फटका निवडायचा होता साईराज पाटीलला, परंतु चेंडू थेट घेतो यष्ट्यांची भेट. विकेट डाऊन. 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 52. साईनाथ सीसी विरार टीमची. विषय गोहिल यांनी अखेरीस ही सफलता मिळवून दिली. 2 धावा बनवल्या. 8 बॉलचा सामना करत साईराज पाटील या खेळाडूने. आणि आता मैदानाच्या दिशेने फॅटर उतरलाय, तो म्हणजेच यश चव्हाण. मागच्या मॅचमध्ये यश यांनी सुद्धा धावा बनवल्या होत्या. यश आता बॅटिंगसाठी उतरतोय. यश चव्हाण मागच्या मॅचमध्ये क्रमांक त्याचा वेगळा होता. आता त्याला थोडंसं मागे ठेवलं होतं. 36-16 चेंडूंमध्ये 36 धावा समर्थ व्यास याच्या. आणि त्या व्यतिरिक्त इतर कोणताच खेळाडू विशेष प्रभाव पाडताना दिसला नाही या मॅचमध्ये. या खेळाडूवर सर्वांच्या नजरा आहेत, जो सौराष्ट्र टीममधून रणजीच्या मॅचेस खेळत असतो. IPL मध्ये 2023 मध्ये 20 लाखाच्या बेस्ट प्राईसने त्या खेळाडूला सनराईज हैदराबादने आपल्या टीममध्ये घेतलं होतं, परंतु संधी दिली नव्हती. आता कदाचित हे जे परफॉर्मन्स आहे ते परफॉर्मन्स त्यांना पुढच्या IPL मध्ये संधी देऊ शकतात. इतका चांगला खेळ साईराज ज्या समर्थ व्यास यांनी केलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विजय गोहिल आणि त्याला यश मिळालं होतं. आता बघूया नवीन बॅटर यश चव्हाण करता कशी गोलंदाजी होतो त्याची.
क्रिकेटचं प्रत्येक क्षेत्र तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. आज जे क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत ते आपण नेहमीच बघितलेत, प्रत्यक्षात अनुभवलेत सुद्धा. काही खेळाडूने आपलं करिअर बनवलंय. फॉरवर्ड शॉटलेगमध्ये चेंडू थांबतोय. चांगली ब्रेक गोलंदाजी होतोय. ऑफ ब्रेक लेग ब्रेकचं मिश्रण दिसलंय गोलंदाज विजय याच्या गोलंदाजीमध्ये 3 बॉल त्यांनी टाकले. 3 बॉलमध्ये धाबा तो खर्च करताना दिसत नाही. ओ जोरदार अपील, परंतु उगम घरत यांनी अपील फेटाळून लावली आहे. स्टंपिंगची अपील केली होती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण ध्रुव ब्रीड याला आपण बघतायत, जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगलं काम करतोय. आता बॅटर यश चव्हाण 2 बॉलमध्ये एकही धाव त्याने बनवली नाही. टिचून मारा होतोय गोलंदाजीचा. त्रस्त करणारी गोलंदाजी सध्या विजय याच्याद्वारे होताना दिसतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता चेंडूला ऑन साईडला घेऊन काढलं जातंय. स्कोअर लेग लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगलं नियंत्रण संतुलन राखतोय. 2 धावा तो रोखू शकत नाही. 2 धाव मिळत आहेत बॅटरला. यश चव्हाण याने 2 धावांनी आपलं खातं उघडलं. धाव संख्या 54, 3 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. 6व्या षटकामध्ये शेवटचा बॉल असेल गोलंदाज विजय याचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा त्याचा पाहायला मिळतोय. स्लॉक केलं जात आहे. स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षकांनी छेल सोडलाय. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न करा यश मिळेलच, आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला होता. या बरोबर सौरभ शर्मा तिथे होता आणि त्याच्याद्वारे चांगली फिल्डिंग झाली. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. साईनाथ सीसी विरार टीमची धावसंख्या 55, 55 आफ्टर 6 ओव्हर फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. काय नजारा आहे ह्या मैदानाचा. कारण ऐतिहासिक क्रिकेटचं मैदान तर आहेत, परंतु इतिहासाची साक्ष देणारी ही मोठमोठी झाडं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत, जी बरीच वर्षापासून टिकून आहेत आणि आपल्याला सुद्धा टवटवीत ठेवण्याचं काम करत आहेत. कारण ऑक्सिजन आपल्याला हवा आहे. इथे मैदानावर सध्या ऑक्सिजन हवा आहे तो गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण विकेट्स जर मिळवली समर्थ व्याजची तर मॅचमध्ये त्यांचा पगडा भारी होऊ शकतोय. त्यांचा दबदबा निर्माण ते करू शकतायत. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेला परिसर आहे. समुद्र सपाटीपासून अगदी जवळचं अंतर आहे. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय रणजीपट्टू राष्ट्रीय खेळाडू आकाश पारकर. 55 वर 3 गडी बाद. मागच्या काही टुर्नामेंट्समध्ये मुंबई रणजी संघामधून खेळत असताना चांगलं प्रदर्शन आकाश पारकर असं पाहिलं होतं. परंतु मागचे 2 ते 3 वर्ष 2 वर्ष मी त्याला सध्या भरपूर मेहनत घेताना पाहतोय. तो हा खेळाडू आहे आकाश पारकर. गोलंदाज तयार. डिफेन्स केलं. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने वेगवान गोलंदाजी करत असताना आकाश पारकर अशा पहिल्याच बॉलला डिफेन्स करताना दिसला यश चव्हाण हा खेळाडू. अगोदरच्या मॅचमध्ये 1 षटक त्यांनी फिरकी गोलंदाजी केली होती, ब्रेक गोलंदाजी केली होती, आणि आता ह्या मॅचमध्ये तो वेगवान गोलंदाजाने गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय. कदाचित दोन्ही इनकडून अनुभव वेगवेगळा मिळत असेल खेळाडूंना. ओ वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जातोय फाईन लेग पट्ट्याच्या दिशेने. तिथे यष्टीरक्षक थोडासा दुखापतग्रस्त होतोय. लगेचच त्या ठिकाणी फर्स्ट एडची व्यवस्था केली जाते. पाहूया काय घडलंय. डेंजर दुखापतग्रस्त खेळाडू होतोय, यष्टीरक्षक होतोय. वाईट बॉलचा इशारा तर आलाय. वाईट +4.
विकेट किपर थोडासा बघितलं तर ब्रश झालाय चेंडूचा, मात्र तो चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये येत असताना त्याच्या डोक्यावर हा चेंडू आदळला गेलाय. वाईड बॉल तर घोषित केलाय, परंतु खेळाडू सुरक्षित असावा हीच आपण सर्वजण अपेक्षा करूया. म्हणूनच वेगवान जे गोलंदाज असतात त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही त्यांना तिथे यष्टीरक्षणाचं काम करतायत त्यावेळेस तुमचं हेल्मेट सेफ्टी तुम्हाला देत असं पुरवत असतं आणि ते असायलाच पाहिजे. भारतातर्फे सुनील मनोहर गावस्कर हा एकमात्र खेळाडू होता जो सुरुवातीच्या काळामध्ये वेगवान गोलंदाजी जरी असली तरी त्यांना तो हेल्मेट वापरत नसायचा. असे काही खेळाडू आठवत आहेत. आणि इथे आज यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ध्रुव ब्रीड थोडेसे दुखापतग्रस्त होत आहेत आणि फर्स्ट एड पुरवण्याकरता आमची अशी डॉक्टर्स टीम आहे ती मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. फिजिओ मैदानाच्या आतमध्ये जात आहेत फर्स्ट एड देण्याकरता त्या खेळाडूसाठी. धावसंख्या 3 गडी बाद 60. 7वं षटक सुरू आहे आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश पारकर. त्याचा हा वेगवान चेंडू होता, नियंत्रण नव्हतं, वेग भन्नाट होता. आय थिंक किपर इज सेफ. पुन्हा तो तयार झालाय क्रिकेट खेळण्याकरता. त्यांनी ठरवलंय हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं, गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं. आणि असंच काहीतरी केलंय यष्टीरक्षक ध्रुव ब्रीडने. तो पुन्हा एकदा नवीन ऊर्जा संचारून नवीन ऊर्जा सोबत घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धावसंख्या 60 धाबा 3 गडी बाद. 16 बॉल्समध्ये 36 धाबा समर्थ व्यासच्या. 5 बॉलमध्ये 3 धाबा यश चव्हाणच्या. आणि आकाश पारकर 1 बॉलमध्ये 5 धाबा खर्च करतोय. वेगवान गोलंदाज. मागच्या मॅचमध्ये त्याला सफलता मिळाली होती, 2 सफलता त्याने प्राप्त केल्या होत्या. सराव फार महत्त्वाचा असो एखादी मोठी स्पर्धा खेळायची असेल तर. डिफेन्स केलं जातं या चेंडूला यश चव्हाणद्वारे आणि 1 धाव पूर्ण केली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव पूर्ण करतो यश. धावसंख्या पोहोचली 61. 3 गडी बाद. 61 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन दी ओव्हर. आकाश पारकर 2 अधिकृत चेंडू त्याचे पडलेत. अजूनही 4 चेंडू त्याला टाकायच्या आहेत. या व्यतिरिक्त त्याच्या डोक्यामध्ये विचार चालू असेल की विकेट्स मला फार महत्त्वाचे असेल. संघाच्या इतर मी खेळतोय, 100% योगदान मला माझं द्यावं लागेल आणि हा विचार असेल त्याचा. आणि समर्थ व्यास याचा असा विचार असेल की माझा अर्धशतक पुन्हा एकदा पूर्ण होऊ दे, जसं मी शतक झळकावलं मागच्या मॅचमध्ये. वेगवान चेंडू होता, तितकंच चांगलं नियंत्रण होतं. फॉरवर्ड शॉर्टलेगमध्ये चेंडू थांबतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 62. 3 गडी बाद 62 धाबा. मैदान क्रमांक 2 वर पुन्हा एकदा जे प्रेक्षक यूट्यूबद्वारे जुडले गेले त्यांच्या माहिती करता साईनाथ सीसी विरार विरुद्ध एमजी सीसी होळी, एमसी वर्तक सीसी होळी या 2 संघादरम्यान हा मॅच पाहायला मिळतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला एमसी वर्तक सीसी होळी टीमच्या कॅप्टनने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं साईनाथ सीसीला. चांगलं टायमिंग साध्य केलं या वेळेला आणि चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण. एका धाव्याच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करतोय आणि समर्थ या खेळाडूला स्ट्राईक दिली जाते. स्कोर मूव्स ऑन 63. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 63. 7वं षटक सुरू आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मॅच असेल याच मैदानावर, त्याची चर्चा आपण थोड्याच वेळात करणार आहोत. जिंकलेल्या संघ आपण बघतोय जे दुसऱ्या मॅचमध्ये लगेचच लढण्याकरता तत्पर आहेत. मोठा फटका, टायमिंग व्यवस्थित झालंय आणि या चेंडूला पाठवून दिलंय डीप एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. बिग ब्लास्ट, षटकार. व्हॉट अ सिक्स, व्हॉट अ सिक्स. ब्रिलियंट बॅटिंग, इनक्रेडिबल स्ट्रोक.
Score moves on 69. Batter moves on 43. पुन्हा आता गॅपमध्ये चेंडूला टाकलंय. शतरक्षक तिथे पोहोचेल काय? स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक पोहोचण्याआधी बॅटर बॅटिंग क्रीज मधून 2 धावा विकेटवर पूर्ण करतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर साईनाथ सीसी विरार टीमची धावसंख्या 3 गडी बाद 71. फलंदाज समर्थ व्यास खेळतोय 19 चेंडूला सामोरे जात 45 या धावसंख्येवर. तर यश चव्हाण 7 बॉलमध्ये 5 धावांचं चांगलं योगदान देतोय. आता 8 व षटक टाकण्याकरता बघूया गोलंदाजीमध्ये काय परिवर्तन करतायत. खरोखरच कधी कधी खच्चीकरण कधी होत असतं खेळाडूंचं. जेव्हा इतका चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा IPL मध्ये त्यांना जागा मिळत नसते किंवा इंडियन टीममध्ये जागा मिळत नसते. परंतु भरपूर काही शिकण्याकरता मिळत असतं. स्ट्रगल त्यांचा कधी कधी कामी येत असतो. असे स्ट्रगल करणारे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी जीवनामध्ये स्ट्रगल केलं आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये ते स्ट्रगल करत असतात. आज वयाच्या 42व्या वर्षी सुद्धा MSD हा चेन्नई सुपर किंग्स संघाद्वारे आपलं प्रदर्शन चांगलं करतोय. बॉलर्स नेम प्लीज. वरून गोलंदाजी मार्गावर आलाय आणि त्याच्याद्वारे लगेचच गोलंदाजी मार्गावर येत असताना 1 धाव बॅटर पूर्ण करतोय. एका धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 72. वरून मागच्या मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. संघाकरता त्याने धावाही बनवल्या होत्या. विकेट्स सुद्धा मिळून दिलं होतं. तोच वरून सज्ज झालाय. समर्थ व्यास काय पुन्हा एकदा या स्पर्धेमधील आपलं अर्धशतक पूर्ण करेल काय? ओ चांगलं टायमिंग साध्य केलंय. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून डीप गलीच्या दिशेने. मिळत आहेत 4 धावा. कडक 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 पण बेधडक मिळत आहेत 4 धावा. चौकार. धावसंख्या धाव फळकावर पोहोचली जाते. 3 गडी बाद 76. स्कोर मूव्स ऑन 76 अँड बॅटर्स स्कोर मूव्स ऑन 49. समर्थ व्यास याची व्यक्तिगत धावसंख्या 49. संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 76. पुढचा बॉल स्लोवर वन अपील केलंय. इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आणि त्यामुळेच असावा कदाचित. आणि त्यामुळेच पंचांद्वारे प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आल्या नाहीत. त्यांना दाखवलं अपील केलं होतं गोलंदाजाने आणि पंचाने अपील ते फेटाळून लावलंय. ओ समर्थ व्यास घेतलाय 50 धावांचा ध्यास. पूर्ण करतोय आपलं अर्धशतक. 22 चेंडूंमध्ये त्यांनी पूर्ण केल्या 53 धावा. कॉंग्रॅच्युलेशन. 22 बॉलमध्ये 53 धावांचं योगदान. 240चा स्ट्राईक रेट आणि 2 षटकार 8 चौकार त्यांनी ठोकलेत. या टुर्नामेंट्समधील सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्ड्स केलाय या खेळाडूने. पुन्हा गॅप मध्ये नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर पट्ट्याच्या दिशेने. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ मिळत आहेत धावा 4. शानदार स्ट्रोक. चौकार. धावसंख्या 3 गडी बाद 84. 23 बॉलचा सामना करत 57 धावा खेचल्यात समर्थ व्यास या खेळाडूने. काय पुन्हा एकदा 100s मारेल हा खेळाडू? शतक पूर्ण करेल सांगतायत. समर्थक बसले तिथे आणि ते चर्चा करतायत की जबरदस्त फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलं जात आहे डाऊन द ग्राउंड. 1 धाव पूर्ण केली. खेळाडूला काही अर्थातच इशारे करतायत ग्लोव्स करता. धावसंख्या धाव फळकावर पोहोचली जाते. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 85 धावा 3 गडी बाद 85 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 8 ओव्हर. साईनाथ सीसी विरार टीम मजबूत स्थितीमध्ये. तर दुसऱ्या बाजूला डावपेच कामे आले नाहीत गोलंदाजी करताना एमशी वर्तक सीसी होळी टीमचे.
सफलता तर मिळवल्या. मी म्हटलं होतं की हा घातक खेळाडूला लवकर बाद करावा लागेल तरच तुम्ही मॅचमध्ये येऊ शकतायत, कमबॅक करू शकतायत. परंतु हा घातक खेळाडू अजूनही धारदार फलंदाजी करतोय आणि त्याच्या जोरावरच धावसंख्या 3 गडी बाद 85. एक जीवनदान दिलं होतं कव्हर्स पॉईंट क्षेत्रामध्ये. ते बॅटर समर्थ व्यास याला तो झटपट बाद झाला असता. जीवनदान दिल्यानंतर त्याचा आत्मविश्वास आणखीन वाढलाय आणि तो त्याहून जास्त अधिक घातक बनलाय. धावसंख्या धाव फलकावर 85, 3 गडी बाद. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा परिणाम आपण बघितला होता. झेल सोडल्यानंतर त्याने शतक पूर्ण केलं. शतकानंतर बघितलं तर 125 धावा पूर्ण केल्या. 134 धावा त्यांनी 41 बॉलमध्ये पूर्ण केल्या. गोलंदाज मार्गावर गोलंदाज बघूया कोण आलाय. बॉलर्स नेम प्लीज. चिन्मय. बॉलर्स नेम आय थिंक चिन्मय. चिन्मय घरत हा गोलंदाज मार्गावर आलाय. कलम इथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे तो. कलम म्हटलं तर समुद्र किनारा हा नेहमीच आपल्याला आठवणीत राहतोय आणि तिथून बरेचसे खेळाडू पुढे आलेत. उंटाची सवारी करण्याकरता भरपूर जातात आमचे जे पर्यटक आहेत. ते पर्यटक नेहमीच जात असतात कलम समुद्र किनारी. गोलंदाज सय्यार. चिन्मय याचा हा शॉर्ट बॉल पूल केलाय. चेंडूला पाठवून दिलंय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. मिळत 6 धावा. षटकार. युथ 6. स्कोर मूव्स ऑन 91. 64 धावसंख्येवर समर्थ व्यास यांनी पुन्हा एकदा घेतलाय शतकाचा ध्यास. धावसंख्या 91, 3 गडी बाद. 9वे षटक सुरू आहे आणि चिन्मय घरत याला लय मध्ये यावं लागेल परत. भावेश घरत हे सुद्धा एक चांगले उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहेत, परंतु ते सध्या गायडन्स करतात आपल्या खेळाडूंना. शरीरापासून आता दूर ढकलून द्यायचं होतं. एक चांगलं तंत्र यावेळेला पाहायला मिळालं गोलंदाजीचं. म्हणजेच चेंडूची पिचिंग ही चांगली ठेवली. चेंडूला बाहेर ऑफ स्टंपच्या काढण्याचा प्रयास केला होता. ज्या चेंडूवर बॅटर फसू शकतोय तो चेंडू चिन्मय घरत यांनी टाकलाय. धावसंख्या धाव फळकावर 91, 3 गडी बाद. कोळवटामध्ये चेंडू हवेत आहे. कव्हर्स वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये 3 शतरक्षकांना भेदत चेंडू सीमारेषे पार. मिळतात धावा 4. खणखणीत चौकार. स्कोर मूव्स ऑन 95. 3 गडी बाद 95. 27 बॉल मध्ये पुन्हा एकदा समर्थ व्यास यांनी 68 धावा बनवल्यात. जी इनिंग पहिल्या मॅच मध्ये अधुरी होती ती इनिंग आता तो पूर्ण करतो की काय. धोकादायक धोक्याची पातळी संघाने गाठली आहे. सायना सीसी विरार. 95 धावा 3 गडी बाद. संघ मालक आणि कोच खुश असतील जो परफॉर्मन्स आहे सायना सीसी विरार टीमचा. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलं जातंय. 1 धाव मिळाली. कार्पेटच्या मदतीने चेंडूला वळवलं होतं लॉंग ऑन क्षेत्रात. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत धाव फळकावर. 3 गडी बाद 96. 4 बॉलची समाप्ती. 9वं षटक सुरू आहे. म्हणजेच जे हवं होतं ते काय मिळालं नाही. सुरुवातीला 3 विकेट्स या झटपट गेल्या होत्या. तदनंतर ही भागीदारी वाढत चालली आहे. 96 धावा आणि 69 धावा या 96 धावसंख्येमध्ये एकट्या समर्थ व्यास या खेळाडूच्या.
हो, चांगला स्लोवर वन, चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन, गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय, थोडासा संत गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 3 गडी बाद 96. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा चांगली लढत सुरू आहे. मैदान क्रमांक 2 वर ही जी लढत आहे ती लढत प्रतिष्ठेचा प्रश्न असेल. ग्रुप बी मध्ये, ग्रुप ए मध्ये टॉप वर कोण आहे. जागा बनवली, जागा बनवून चेंडूला खेळून काढला, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. डीप मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत सहजरित्या पूर्ण आणि विकेट घेण्याचं स्वप्न राहतंय अपूर्ण. धावसंख्या, धावफळकार 98, 3 गडी बाद. षटक क्रमांक 9ची समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 98 धावा. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. या 3 षटकांमध्ये बघूया काय कशा पद्धतीने बॅटिंग होत आहे. जिगर राणा 4 बॉलमध्ये 2 धावा करून बाद झालाय. विनायक भोईर 4 बॉल्समध्ये 11 धावांचं योगदान देऊन बाद झालाय. साईराज पाटील 8 बॉलचा सामना केला, 2 धावा त्याने बनवल्यात. यश चव्हाण नाबाद 10 बॉलमध्ये 8 धावा खेळतोय. दुसऱ्या बाजूला सलामीला आलेला खेळाडू समर्थ व्यास हा 28 बॉलचा सामना करत 69 धावा त्याने बनवल्यात. शतकापासून 31 धावा जरी दूर असला तरी संघाच्या हितार्थ चांगले बॅटिंग त्यांनी केली आहे. त्याचा परफॉर्मन्स नाकारता येणार नाही. दोनशे 3 धावा टुर्नामेंट्समध्ये पूर्ण करणारा एकमात्र खेळाडू आहे शुभम. आय थिंक तो खेळाडू म्हणजे समर्थ व्यास. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 134 धावा बनवल्या आणि ह्या मॅचमध्ये तो 69 धावा बनवतोय. 200च्या पलीकडे धावा त्याने बनवलेत समर्थ व्यास, जो धावा एक धावेनिशी आपली स्वतःची आणि संघाची सध्या प्यास बुजवतोय. बघूया स्ट्राईक इनकडे तोच आहे. ओ, बॅटचा एज लागलाय, बॅटचा झालाय हलकासा स्पर्श आणि या चौकारांशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. मिळतात 4 धावा. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 102 धावा, 3 गडी बाद. समर्थ याची धावा वाढतच चालले. 73 वर तो खेळतोय. आउटसाइड एज लागलं होतं आणि चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने वेगाने प्रस्थान करताना दिसलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाताना दिसलाय आणि ह्याचबरोबर धावसंख्या 102, 3 गडी बाद. धावषटक सुरू आहे. गोलंदाज तयार. यश डिचोलकर. यश पाहिजे संघाला. हा चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता, परंतु जेल ड्रॉप. ओहो, आज नशीब घेऊन आलाय हा खेळाडू. एका मागून एक त्याचे झेल सुटले जात आहेत. काय नावामध्येच दबदबा आहे, नावामध्येच दहशत आहे आणि ती दहशत दिसते क्षेत्ररक्षकांच्या डोक्यामध्ये, ती दहशत दिसते क्षेत्ररक्षकांच्या अंगामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धाबा लागल्या जातात. त्यावेळेला धावा घेतली नाहीत. बघूया. ओ, आता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर. सेफ ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1च धाव. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली या वेळेला 3 गडी बाद, 103. चेंडू टाकून चालत या षटकामध्ये 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धाव षटक प्रगतीपथावर. 74 या व्यक्तिगत धावसंख्येवर समर्थ व्यास खेळतोय. 31 बॉलचा सामना केलाय. ही इज अ डेंजरस, धोकादायक खेळाडू आहे. ओ, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू आत खाली राहतो आणि थेट यष्टीरक्षकाची भेट घेतोय. डावकुरा हाताचा बॅटर यश चव्हाण 8 धावसंख्येवर खेळतोय. 4 बॉलची समाप्ती. धावषटक सुरू आहे. तरी सुद्धा मी म्हणेन मजबूत स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. 103 वर 3. जास्तच लेग ब्रेक केलाय, म्हणजेच वाईट बॉलचा इशारा संदीप गावड सरांनी दिलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 104. 120 या धावसंख्येच्या आतमध्ये जर रोखलं तर मग चेसिंग होऊ शकते. यमशी वर्तक
CC होळी टीमची, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा तितकेच चांगले सामर्थ्यवान खेळाडू आहेत जे आपण पहिल्या मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहिला आहे. बॉलिंग बॉलिंग गुड बॉलिंग रोखलं या वेळेला बॅटरला. 5 बॉलची समाप्ती, धावसंख्या 104. पहिल्याच बॉलला चौकार गेल्यानंतर चांगलं नियंत्रण. शॉर्ट बॉल होता, सरळ बॅटने चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने वळवलं. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. शेवटचा बॉल होता 10व्या षटकातील. 10 षटकांची समाप्ती. 10 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 105. 3 गडी बाद. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये कशा पद्धतीने रणनीती आखली जाते बॅटिंग करताना याचं धावतं वर्णन करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा येऊया. धावसंख्या धावफळकावर 10 षटकांच्या समाप्तीनंतर 105. 3 गडी बाद. शन्मय घरात आला आणि त्याच्या ह्या चेंडूला सरळ बॅटने खेळून काढलं होतं. चांगली फिल्डिंग होतं मिड ऑफमध्ये. 1 धाव निश्चितच रोखली. 1 धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 3 गडी बाद, 106 धावा. बरेचसे खेळाडूंची काही टोपण नावं पाहायला मिळत आहेत. तसंच आपण जर बघितलं तर सरफराज खान याला मॅचच सुद्धा म्हटलं जातं. सो अतिशय चांगला खेळाडू आहे आणि बघितलं तर मुंबई इंडियन्स पुढच्या IPL मध्ये त्याच्यावर जास्तीत जास्त बोली लावू शकते असा खेळाडू. त्याचे मला आठवण झाली, कारण अनेक खेळाडूंची काही निक नेम असतात. ओ मोठा फटका, गोइंग 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 अँड गॉन. युजी सिक्सर, बिगी. 6 धावा मिळत आहेत. 6 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली या वेळेला 112. 3 गडी बाद. 32 बॉलचा सामना करत 80 धाव बनवतोय समर्थ व्यास. आणि मला असं वाटतं की खरोखरच त्यांनी शतकाचा धरलाय ध्यास. फॉट बॅटिंग. सायना CC विरार टीमचे जे कोच असतील, संघमालक असतील, ते खुश असतील. जो परफॉर्मन्स ह्या खेळाडूने दिलाय. आउट ऑफ स्टेटचा खेळाडू आहे, सौराष्ट्र येथून बिलॉंग करतोय. सौराष्ट्र टीमचा रणजीपट्टू आहे आणि आज त्याची धमक, त्याची चमक तो दाखवतोय. चमकता सितारा बनलाय मिस्टर समर्थ या व्यास. चिन्मय घरत कलम येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. वेगवान गोलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे, ओळखला जातो आणि त्याला अजून सफलता मिळाली नाही. पुढचा बॉल, चेंडू जातो हवेत आहे आणि इथे झेल टिपला गेलाय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. याच बरोबर जो विकेट हवी होती उशिराने का असो ना, ही विकेट मिळवली समर्थ व्यास याची, ज्यांनी 33 बॉलचा सामना केला. 33 बॉलमध्ये 80 धावांचं योगदान दिलं. बॅटिंग खूप चांगली दिली. या स्पर्धेमधील पहिला असा खेळाडू आहे ज्यांनी शतकचं तर झळकावलंय आणि 200 पेक्षा अधिक धावा सुद्धा बनवल्यात. 242.42चा स्ट्राईक रेट, 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीनं त्यांनी 80 धावा बनवल्या. या आधीच्या मॅचमध्ये त्यांनी 9 षटकार ठोकले होते, 15 चौकार ठोकले होते, 41 बॉल्समध्ये 134 धावा बनवल्या होत्या. हा परफॉर्मन्स देणारा खेळाडू बास झालाय. जाता जाता चांगलं काम करून गेलाय आणि नक्कीच त्याचे जे व्हिडिओज आहेत या मॅचचे तो शेअर करेल. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ बॅटिंग.
आता सुद्धा त्याचा परफॉर्मन्स आहे एखाद्या बलाढ्य संघाविरुद्ध झालाय. कारण धावसंख्या 112, 4 गडी बाद, 10.3 बॉलची समाप्ती. आता नवीन बॅटर गेलाय मकरंद पाटील. नो बॅटर इन मिस्टर मकरंद पाटील. मकरंद पाटील म्हटलं तर अर्नाळा येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अनिकेत जुवेकर यांनी तो चेल टिपला होता थर्ड मॅच क्षेत्रामध्ये. आणि ह्याच बरोबर आता मकरंद पाटील यासाठी सुद्धा चांगला चेंडू टाकलाय चिन्मय घरत याने. चिन्मय आता लयमध्ये आलाय. गोलंदाजाला भयमध्ये पाठवण्याकरता ती विकेट्स हवी होती, जो ब्रेक थ्रू हवा होता तो मिळून दिलाय. ओ बॅकलिपचा वापर केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला कळून काढलाय. डीप मधून फेकी जाईपर्यंत बॅटर पूर्ण करतोय. ह्या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 4 गडी बाद 113. 10.5 बॉलची समाप्ती. धावसंख्या लागली आहे धाव फळकावर 113 धावा. चिन्मय याचं हे षटक चांगलं घटलंय. अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये तो थोडासा महागडा ठरला होता. या षटकामध्ये कमबॅक करून दिलाय. बिग विकेट्स मिळवून दिली. जो IPL प्लेयर होता, जो रणजीपट्टू होता, त्याला त्यांनी झटपट बाद केलंय. आल्या आल्या बाद केलंय. ओ वॉट बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षकाला सुद्धा समजलं नव्हतं. एक धाव बाईच्या स्वरूपात मिळाली, पण उमंग घरत यांचा इशारा आलाय. 11 षटकांची समाप्ती. 11 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 114 सायना CC विरार टीमची. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये बघूया 10 ते 12 धावा येतील काय. परंतु एक जर आपण लक्षात घेतलं तर MC वर्तक CC होळी टीम्सला मागच्या मॅचमध्ये 117 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. ज्यावेळेस YMCC वसई संघ त्यांच्या विरुद्ध लढत होता, तर त्या 117 धावा त्यांनी चेस केल्या होत्या आणि काही चेंडू सुद्धा ठेवले होते. हे विसरून चालणार नाही. म्हणजे ह्या टीम्समध्ये जिगरबाज खेळाडूंचा भरणं जास्त आहे. एक षटक ठेवलं होतं आणि एक षटक ठेवून त्या धावा त्यांनी चेस केल्या होत्या. आता नवीन गोलंदाजी मार्गावर आलाय आकाश पारकर. खूप बरं वाटतंय ज्यावेळेस एखादा राष्ट्रीय खेळाडू आपल्या डोळ्यासमोर खेळतोय आणि त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत चर्चा करतोय. मागच्याच आठवड्यामध्ये करुणाकरण कोटियन यांच्यासोबत चर्चा केली, जो तनिष कोटियन यांचे पिताश्री आहेत. ओहो, आकाश पारकर नव्या उमेदीने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या मॅचमध्ये चोप बसला होता, परंतु त्याच्यामधून सुद्धा भरपूर काही शिकलेत हे खेळाडू. राष्ट्रीय खेळाडू आहेत, उगाच त्यांना हा मान मिळाला नाही. चांगला परफॉर्मन्स दिल्यामुळेच रणजीपट्टू ही मोहर त्यांच्यावर लागली गेली. आणि तोच आता आकाश पारकर एक अतिशय चांगला डिसिप्लिन खेळाडू गोलंदाजी मार्गावर सज्ज. इनसाइड आउट करून चेंडूला खळून काढलं जातंय. पॉइंट स्वीपर कव्हरच्या दिशेने 2 धावा मिळत आहेत बॅटरला. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 116. 116 is the score for the loss of 4 wicket in the last over. 4 ball remaining. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडूंमध्ये 2 तरी मोठे फटके यायला हवेत. म्हणजे 20 ते 25 125 चे आसपास धावसंख्या ही जायला पाहिजे. फिल्डिंग आपण जर बघितली तर फ्लाय स्लिपच्या दिशेने सुद्धा क्षेत्ररक्षकाला तैनात केलं होतं. एक चांगला बॉल टाकला गेलाय या वेळेला आकाशाच्या द्वारे. म्हणजेच त्याचा जो अनुभव आहे, ज्ञानाची शिदोरी त्याच्याकडे आहे, ती शिदोरी या ठिकाणी तो व्यक्त करतोय, दाखवतोय. म्हणूनच भावेश घरत यांचा रोल सुद्धा फार महत्त्वाचा आहे. चांगले चांगले हिरे त्यांच्या टीम्समध्ये निवडले गेलेत. स्कोर इज 116. 18 बॉलमध्ये 12 धावा यश चव्हाण याच्या पाहायला मिळत आहेत. हा चेंडूला जागा बनवून कळून काढलं जात आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकच धाव मिळाली यश याला.
म्हणजे इथे त्यांनी चेंडू जास्त खेळलेत, धावा कमी बनवल्यात. 19 मध्ये 13 धावा त्याच्या पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. साईनाथ सीसी विराट टीम 117 धावा 4 गडी बाद. मकरंद पाटील 2 बॉलचा सामना करतोय, 1 धाव तो बनवतोय. अजून एक माझ्या लक्षात आलं नाही की करण मोरे सारखा एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय. भरत पाटील सारखा चांगला जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे, त्या खेळाडूंना प्रमोट केलं गेलं नाही. नेहमीच ते सलामीला येत असतात एरवी एखाद्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. ओ स्विंग अँड मिस, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रयत्नामध्ये हा चेंडूला मिस करतो बॅटर मकरंद पाटील. धावसंख्या धाव फळकावर 117, 4 गडी बाद. करण मोरे याचा जलवा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला असता. एक जबरदस्त बॅटर आहे, पॉवर प्लेचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पॉवर प्लेमध्ये धावा तो बनवत असतोय. तो खेळाडू सुद्धा मागे ठेवलाय या वेळेला साईनाथ सीसी विराट टीमने. शॉर्ट बॉल चोप दिलाय, या चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफच्या वरून. 6 धावांकरता षटकार. पहिल्या डावाची समाप्ती. षटकारांशी धावसंख्येला आला आकार. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 123 धावा 4 गडी बाद आणि 124 या धावसंख्येचं टार्गेट असेल. 124 इज द टार्गेट. पहिला आता आपण वळूया मॅच हाफ समरीकडे. बॅटिंग कशी झाली ती चर्चा करूया. समर्थ व्यास आणि बॅटर जिगर राणा यांनी सुरुवात केली. पहिल्या विकेट करता भागीदारी झाली नाही, परंतु 33 बॉलमध्ये 80 धावांची एकाकी इनिंग पेश केली समर्थ व्यास या खेळाडूने. विनायक भोईर याने 4 बॉलचा सामना केला, 11 धावांचं योगदान दिलं. साईराज पाटील थोडासा फ्लॉप ठरला, 8 बॉलमध्ये 2 धावा बनवू शकलाय. यश चव्हाण 19 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान पाहायला मिळालं. मकरंद पाटील 4 बॉलमध्ये 7 धावा बनवल्या. गोलंदाजी बघूया कशी झाली. बॉलिंग ॲनालिसिस जर आपण पाहिली तर सौरभ शर्मा एका षटकामध्ये 12 धावा खर्च करत एकही सफलता त्याला मिळाली नाही. इकॉनॉमी होता 12चा. विषय याच्या 3 षटकांमध्ये 19 धावा आणि 2 गडी बाद मिळवलेत त्यांनी. 123 धावा बनवल्यात. 124 धावांचे टार्गेट असेल. 124 इज द टार्गेट. दुसऱ्या बाजूला आकाश पारकर 2 षटकांमध्ये 25 धावा खर्च केल्यात. 12.50 हा इकॉनॉमी त्यांचा पाहायला मिळाला. थोडेसे खर्चिक ठरलेत परंतु उपयुक्त खेळाडू आहेत. वरून एका षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. 14चा इकॉनॉमी त्यांचा राहिला आहे. चिन्मय 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च केल्यात, 1 विकेट्स मिळवली आणि त्यांचा इकॉनॉमी 10.50चा पाहायला मिळाला. ही होतं बॅटिंग आणि बॉलिंग ॲनालिसिस. दुसऱ्या इनिंगमध्ये 124 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय रणनीती असेल 2 बॅटरची आणि 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय करतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा येऊया दुसऱ्या इनिंगमध्ये. तत्पूर्वी प्रेक्षक तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा चिमाजी आप्पा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम. स्वर्गीय सतीश मूर्ती चषक 2024. Still stay tuned on DBN Live.